अगदी ब्रेडच्या 2 स्लाइस होत्या म्हणून चहा बनवण्यासाठी ठेवला आणि त्याच्यासोबत आज संध्याकाळच्या जेवणामध्ये बटाट्याची रस्सा भाजी आणि आळूच्या देठाची जी आहे ती मी सुकी भाजी बनवणार होते, त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे। तर एका बाजूला चहा होतच होता तोपर्यंत भाजीची तयारी करून घेतली आणि ऋतूने मी मस्त असा चहा आणि ब्रेड खाल्ला। तर उद्या मला गावाला जायचं होतं म्हणून हा ब्रेड खास तर संपवायचा होता। त्याच्यानंतर लगेच किचनमध्ये आले आणि अशा प्रकारचे आहेत आपल्या आळूच्या देठाचे काप करून घ्यायचे, अगदी थोडे थोडे जसे गवारीचे शेंग वगैरे असते ना त्याचप्रमाणे। त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे थोडासा कांदा आणि तेल घेतलं, तेलामध्ये जे आपण देठ बारीक केले होते ते टाकून घ्यायचे आणि थोडेसे शिजेपर्यंत म्हणजे थोडे मऊ होईपर्यंत जे आहे ते तेलातच आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि त्याच तेलामध्ये जिरे, मोहरी आणि जी आहे ती लसणाची फोडणी टाकायची। भाजी बनवायला अगदी सोपी आहे आणि टेस्ट म्हणाल तर एकदम मस्त आणि छान लागते। काय होतं की आपण आळूच्या पानाच्या वड्या तर करतो पण ही देठं फेकली जातात पण ह्याची भाजी पण खूप अप्रतिम लागते। तर थोडासा कांदा लालसर झाल्यानंतर त्याच्यामध्ये हळद, लाल तिखट आणि मीठ टाकून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडं शेंगदाण्याचं कूट जे आहे ते टाकलं आणि आपली एकदम टेस्टी आणि यम्मी अशी भाजी तयार झाली होती। तर आजच्या रात्रीच्या जेवणासाठी होती बटाट्याची रस्सा भाजी, आळूच्या देठाची भाजी, भाकरी, भात आणि काकडी। सिंपल असं जेवण होतं। त्याच्यानंतर जेवण वगैरे झालं, रात्रीचं जो पण काही शिल्लक राहिलं होतं ते सर्व जे ते काढून ठेवलं। तर मी सकाळी लगेच ते वापरतो त्यामुळे फ्रीजमध्ये ठेवत नाही आणि तुझा व्हिडिओ फक्त शूट करतोय माझा कर म्हणून हा सगळा अट्टहास चाललेला। त्याच्यानंतर जे सर्व किचन जे आहे ते आवरलं, भांडे वगैरे स्वच्छ केले आणि भेटूयाच अशा छानशा व्हिडिओसोबत। तोपर्यंत बाय बाय।